नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी. अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई या संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये काम करण्यासाठी मुले मुली नेमणे आहे. सर्व सुविधांसह आकर्षक पगार. तर मग वाट कसली पाहता? आज सान्वी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला संपर्क साधा. संपर्क क्रमांक 8104 96 23 98. प्रभाग क्रमांक 11 मध्ये माजी स्थायी समिती सभापती विद्यमान नगरसेवक अविनाश तात्या घुले यांच्या प्रयत्नातून अनेक विकास कामे मार्गी लागली असून आज ईशांत कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. नगर शहरासाठी मोठा निधी उपलब्ध केला असून विविध प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामाला सुरुवात झाली आहे. जवळपास 30 ते 35 जुने धोकादायक पूल हे नव्याने बांधण्यात आले असून शहरामध्ये 2 म्युझिकल फाउंटन देखील उभारण्यात आले आहेत. लवकरच या म्युझिकल फाउंटनचा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याचं यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं. तसेच नगरसेवक अविनाश तात्या घुले यांनी प्रभागातील सर्वच कामे मार्गी लावली असून राहिलेली कामे देखील लवकरच पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन देखील आमदार संग्राम भैया जगताप यांनी यावेळी दिले. माजी नगरसेवक निखिल मारे यांनी देखील अविनाश तात्या घुले यांच्या कामाचं कौतुक करत ते स्थायी समिती सभापती असताना त्यांनी प्रभागासाठी मोठा निधी महानगरपालिकेकडून आणला. तसेच यावर न थांबता त्यांनी आमदार निधी ही मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागात आणला आहे असं सांगितले. खरं तर थोडक्यामध्ये तात्यांनी आता प्रास्ताविक केलं आणि प्रास्ताविकेमध्ये ह्या रस्त्याची माहिती दिली. पलीकडचा रस्ता होणार आहे अशी देखील आपल्याला माहिती दिली आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं आम्ही बऱ्याच ठिकाणी जात असतो, मग अगदी जेवढा निधी येतो तर तेवढा मंजूर असतो, मग एखाद्या 2-3 घरांपर्यंत शेवटचं राहतं. लोक म्हणतात आमचं हटकून ठेवलं असंही थोडी चर्चा होत असते. त्यांना सांगावं लागतं मग निधी जर 15 लाख लागत असेल 10 लाख आलेला आहे, मग 10 लाखामध्ये एवढं काम होणार आहे, पण उरलेलं काम आपल्या कुठल्या निधीमध्ये होणार आहे हे असं देखील बऱ्याच वेळेला सांगावं लागतं. पण त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये तो प्रश्नचिन्ह कायम राहतो, तो कधी प्रश्न संपत नाही. पण तात्यांनी आज आपल्याला सांगितलं नाही, जरी आज एक इकडची लाईन झाली असली तरी पलीकडची लाईन ही मंजूर आहे. आणि निश्चित एकदा आम्ही जी मंडळी इथं तुम्हाला दिसतो की आम्ही मंडळी बाकीच्या राजकीय माणसांसारखी नाही आहेत. बाकीची माणसं ही सातत्याने राजकारणामध्ये त्यांना रस असतो, पण आमच्या बाबतीमध्ये आम्हाला जर पाहिलं तुम्ही तर आम्ही कधी कुठल्याही गोष्टीचा स्वतःचं काम करत राहणं. बाकीच्या लोकांचा दिवस जर उगवला तर रात्रीपर्यंत त्यांचा दिवस फक्त अफवा पसरवणे आणि फक्त रोज काही ना काही राजकारणाचा पाठ कसाही करता येईल हाच फक्त उद्देश मनामध्ये बाळगून काम करणारी लोक आपल्याला शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. पण आम्ही मात्र जे सातत्याने कुठल्याही भागामध्ये आज तुम्ही 1 नंबर प्रभागामध्ये गेले तिथेही तुम्हाला सांगते, यांच्या 2 नंबर प्रभाग आहे तिथेही गेलं तर तिथेही सांगते. आज आवी तात्याच्या प्रभागात तुम्ही राहिलाय, इकडचा कोपरा आहे, दुसरा कोपरा थेट रामचंद्र खुंटावर आहे. म्हणजे इतका मोठा प्रभाग आहे जे रामचंद्र खुंट म्हणजे अगदी थेट कोटला स्टँडपर्यंत जातो, इतका मोठा प्रभाग आहे. कुठेही गेलं तुम्हाला ते पाहायला मिळेल. पण ज्या सगळ्या बाबतीमध्ये काम करत असताना आम्ही सातत्यानं जे विकासात्मक भूमिका या शहरामध्ये राबवली आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर नगरच्या विस्तार
हा मागच्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आज सारसनगर तुम्हाला पाहायला म्हटलं तर सारसनगर तुम्हाला सगळ्यांना माहिती, तसं पाहिलं की ही कॉलनी जुनी आहे, तुम्ही तर काही नवीन नाही आले. पण सारसनगरमध्ये गेलं तर 80% लोक ही सगळी नवीन रवासा करता आलेली. लोक राहायला कुठं जात असतात, जिथं काही ना काही काम होत असतं तिथं राहायला जातं. आणि जिथं आपण पाहतो की काही जर मिळालं नाही, काही सुविधा मिळाल्या नाही, तर लोक तिथून स्थलांतरित होत असतात. पण आपल्या परिसर जर आपण पाहिला तर हा वाढलेला परिसर आहे. म्हणजे तसं ह्याच नाही तर नगर शहराचे जेवढे उपनगर आहेत ते सगळे वाढलेले पाहायला मिळतात. याचा अर्थ नगरमध्ये काम होतंय. झालं नसतं तर लोक इथून स्थलांतरित झाले असते. पण आपल्याकडे सगळे हे परिसरामध्ये नगरच्या, म्हणजे तुम्ही आज पूर्वी फक्त करपे मामा तुम्हाला आठवत असेल की पूर्वी फक्त नगरचं उपनगर म्हणजे वाऱ्याचे बाबा तुमचं गुलमर्ग रोडचा परिसर होता. नंतरच्या काळामध्ये 95च्या दशकामध्ये पाईपलाईन रोड निर्माण झाला आणि आता आम्ही सगळ्या लोकांनी मिळून 2018 मध्ये तपोवन रोडची निर्मिती केली. आता तपोवन रोडचे पुढे नगर शहर गेलेलं आहे. म्हणजे हे सगळं कशाचं प्रतीक आहे? हे कामाचं प्रतीक आहे. जिथं काम होत असतं तिथं लोक येत असतात, जिथं होत नाही, जसं आपण पाहतोय एखाद्या गावात दुष्काळ पडला लोक स्थलांतरित होतात. पण हे आपल्याकडे नगरचं एक वेगळं उदाहरण आहे. इथं लोक सगळे आपल्याला शहरीकरण वाढत चाललं, हे कामाचं प्रतीक आहे. आणि म्हणून तात्यांनी आता जे सांगितलं की त्या दिवशी आम्ही महिन्याभरापूर्वीच आपल्याकडं महात्मा फुले चौक परिसरामध्ये सावित्रीबाई फुले कंपनीचा भूमिपूजन सोहळा झाला. आणि त्याचबरोबरीने हा जो रस्ता आहे आपला महात्मा फुले चौक, ते आपला नवीन पूल आणि जुना पूल, म्हणजे पुलाचं जंक्शन म्हणू आपण त्याला. कारण आता जुना पूल हे लोखंडी होता. पूर्वीच्या काळामध्ये एक बिल्डरनी स्वतःचे प्लॉट विकण्याकरता स्वखर्चाने त्या काळामध्ये 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी, आता आम्हाला नाही आठवत, तुम्हाला माहिती असेल, म्हणजे 30-35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी तो बांधला होता. पण आता तो कधी वाहून जाईल. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्वी घटना घडली होती मागे 2-4 वर्षापूर्वी की रात्रीच्या वेळेला एक मोठा हायवेवरचा पूल वाहून गेला आणि रात्रीचं गाड्या येत होत्या पावसामध्ये आणि गाड्या डायरेक्ट नदी पात्रामध्ये जायच्या. आणि मग एक पंचरवाला तिथं होता. पंचरवाच्या लक्षात आलं की लाईट इथपर्यंत येतील, लाईट खाली जाती, बंद होती, गाडी पुढे येत नाहीये. म्हणून तो पावसामध्ये तो गेला आणि त्यांनी गाड्या थांबवण्याकरता प्रयत्न केला. म्हणजे तशी कुठं परिस्थिती होऊ नये म्हणून याच्याकरता तुम्हाला सांगतो, हा पूल देखील आपण नवीन आता RCC पूल केला. म्हणजे एक काम एकदा केलं तर 50 वर्ष परत पाहावं लागलं नाही पाहिजे. आज तुम्ही जर पाहिलं तर याच्यापेक्षाही म्हणजे खराब पूल नगर शहरामध्ये जवळपास 30-35 होते. म्हणजे बिरोडगावला 2 होते, केडगावच्या लिंक रोड जो आहे तिथे एक होता, बोलेगाव रोडला एक होता, असे अनेक पूल, काटोल खंडोबा तिथं होता. सगळे तुम्हाला सांगतो आता सगळे काढलेत आपण. दगडी पूल होते. दगडी पूल म्हणजे आपलं नानाजी नगरला होता पूर्वी, सारसनगर नानाजी नगरला. दगडी पूल म्हणजे एकदम खालून होता. थोडा जरी पाऊस आला तर पुलावरनं पाणी जायचं. असे 35-40 पूल होते. ते सगळे आपण मागच्या 7-8 वर्षामध्ये जसं आमदार झालो तसं तुम्हाला सांगतो हे पूल काढण्याची सुरुवात आपण केली आणि RCC पूल उभा करण्याकरता सुरुवात केली. मग हे जवळपास 30-35 पूल आता काढून झालेले आहेत. त्याचबरोबर आज आपला हे परिसर जर पाहिला तर याच परिसरामध्ये आता आपल्याकडं पुढं आपलं जे रामदेवराव मंदिर जे झालेलं आहे त्याच्या अलीकडे आता आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा करतोय. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे तिथं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळ, तिथं ट्रेनिंग सेंटर असणार आहे. म्हणजे तिथं काय आता आपण जसं पाहतो काय उद्यानामध्ये लोक फिरायला जातात, टाइमपास म्हणून खेळायला जातात, तर तसं नसणार आहे. तिथं ट्रेनिंग सेंटर असणार आहे. ज्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तिथं लोक शिकण्याकरता येणार. म्हणजे तिथं कुठल्याही ज्याला एखाद्या विशिष्ट खेळामध्ये करिअर करायचं असेल तसं ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी उभा राहणार आहे. म्हणजे हे नगर शहरामध्ये तुम्हाला सांगतो नाही तर जिल्ह्यामध्ये असं ट्रेनिंग सेंटर म्हणजे आजपर्यंत एकही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार नाही. तसं आपल्या या नगर शहरामध्ये विशेषतः आपल्या सारसनगर परिसरामध्ये ते आज काम आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळतंय. तसंच प्रकारे आज आपल्याकडे जर पाहिलं तर आज शिर्डी शनीशिंगणापूर सारखं देवस्थान आहे की जिथं देशातूनच नाही तर भारतीय लोक जे जगामध्ये स्थलांतरित झालेले आहेत ते सुद्धा लोक दर्शनाकरता वर्षातून एकदा येतात. पण आपल्याकडे तुम्हाला सांगतो की एकही आजपर्यंत म्युझिकल फाउंटन नव्हता. तसं तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये कुठेही म्युझिकल फाउंटन नाही. आता आपण ते एक नाही तर 2 म्युझिकल फाउंटन मंजूर केलेत. एक आपल्या बिरोडगाव रोडला याच प्रभागामध्ये जो 14 नंबर प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये साईनगर उद्यान येतं नक्षत्र लॉन्चच्या मागं, तर तिथं आता एक म्युझिकल फाउंटन आपण म्हणजे आता त्याचं काम पूर्ण झालं आहे. आता थोड्या दिवसामध्ये 15 दिवसामध्ये महिन्यामध्ये त्याचं काम देखील संपणार आहे. म्हणजे तो देखील एक म्युझिकल फाउंटन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दुसरा म्युझिकल फाउंटन आपल्याला गंगा उद्यान जे टीव्ही सेंटरच्या चौकामध्ये, त्या गंगा उद्यानमध्ये देखील आपल्याला सध्याचे पालकमंत्री महोदय जे विखे पाटील त्यांच्याकडनं आपण एक मागच्या 5-6 महिन्यापूर्वी निधी घेतला आणि तो देखील आता म्युझिकल फाउंटन आता त्याचं देखील काम आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे नगरमध्ये जे विस्तारलेलं शहर आहे, शहर आता 3-4 भागामध्ये विस्तारलेलं आहे, तर त्या विस्तार शहरामध्ये आपण ती म्युझिकल फाउंटनची एक संकल्पना आपण घेऊन आलोय. आणि तसंच एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसं आपल्याकडे होतंय तसं आपण ते गंगा उद्यानच्या मागे देखील एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्माण करणार. म्हणून अशा रीतीनं आता सगळं काम सुरू केलेलं आहे.
याच प्रभागामध्ये एक मोठं, जसं पूर्वी आपल्याला बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल पाहायला मिळायचं, आता त्याच्यापेक्षाही मोठं हॉस्पिटल, जवळपास 6-7 मजली इमारतीचं हॉस्पिटल आपल्या या प्रभागामध्ये, आपल्या बुडगाव रोडला जे आपलं झोन कार्यालय, झोन ऑफिस ज्याला आपण बुडगाव रोड झोन म्हणतो, तर त्या झोन ऑफिसच्या भागात जवळपास आपली 1 एकर जागा आहे. 1 एकर जागेमध्ये तुम्हाला सांगतो की आपण तिथं आता मोठं, म्हणजे नगरमधले जे तुम्हाला आता हॉस्पिटल जेवढे माहिती भारी भारी, त्याचं चित्र जर डोळ्यासमोर आलं तुम्हाला, म्हणजे आता मी नाव कोणत्या हॉस्पिटल घेणार नाही, तर त्याच सगळ्यात तुम्हाला जे आवडेल त्याच्यापेक्षा भारी इमारत आपल्या प्रभागामध्ये सुरू आहे. आणि त्याला जवळपास 17 कोटी रुपये अजितदादांकडनं आपण राज्य सरकारकडून आणलेले आहे. आता हे सगळं करायचं म्हटलं हे ऑटोमॅटिक येत नसतं, हे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो याला. म्हणजे जे तुम्हाला सांगितलं, म्युझिकल फाउंटन, क्रीडा संकुल, हे हॉस्पिटल, हे रस्ते, हे सगळे तुम्हाला सांगतो, हे याला फार पाठपुरावा करावा लागतो, फार प्रयत्न करावा लागतो. त्याचा प्रस्ताव तयार करणं, महानगरपालिकेतून मंजुरी घेणं, राज्य सरकारकडे पाठवणं. तिथं काय आपल्यासारख्या आमदार बरेच आहेत, आता 288 आहेत, माझी असते, 22 असते, लय असते. आता आपल्याकडे 25 इच्छुक झाले आहेत, वार्डात निवडून जायचे नाही, 25. आता ते लोकशाही आहे, त्यामुळे आपण त्या कोणाला म्हणू शकत नाही. आता लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये लोक आता पंतप्रधानांच्या वेळेस उभा राहिला आहेत वेगळ्या राज्यातून, मग आपल्याकडे तसं होऊ शकतं काय, मी त्याला काही सांगता येत नाही. आपल्याकडे निवडणूक आली तर आपण बरेच लोक पाहतो, बरं कुल देतो, कुठून येतो, कुठून आता मागच्या त्या कॉपरेतून एक मनुष्य आलता इथं, काय दरवेळेला कुणी ना कुणी येत राहतं, म्हणजे ज्याला कुणी मतदारसंघ सापडला नाही ते आलाच आपल्याकडे. अशी असतात, त्याला तो भाग जाऊ द्या राजकारणाचा, परत सापडत नाही. पण हे मात्र हे आपल्याला काम करायचंय, आपल्याला शहर पुढे जायचंय आणि आपल्या सर्वांना कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने आश्वासक वातावरण करून या शहरामध्ये आपल्याला छोटा मोठा व्यवसाय असेल, नोकरी असेल, उद्योगधंदे असतील, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचंय. म्हणून हे सगळं पायाभूत सुविधा ह्या आपल्याला देण्याकरता आपण प्रयत्न सुरू केलाय. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीनं आज सगळे लोक, जसं आज तात्यांच्या माध्यमातून इथं प्रयत्न होतो, ते असे देखील होणं गरजेचं असतं. आणि म्हणून आज तात्यांनी देखील या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या सगळ्या प्रभागात त्यांनी सांगितलं, सगळे रस्ते तात्यांनी जवळपास म्हणजे 90-95% रस्ते आता ते मार्गी लागले. म्हणजे रस्तेच नाही तर रस्त्याच्या अगोदर फेस्टूची लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, म्हणजे पुन्हा रस्ता खोदण्याची आवश्यकता राहणार नाही, असं नियोजन हे सगळं तात्यांनी करून घेतलेलं आहे. मान्य आमदार साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये असतील, तात्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये खऱ्या अर्थानं सारसनगर भाग असेल, संपूर्ण नगर शहरात कशा पद्धतीने आपण विकास कामं करत आहोत, कशा पद्धतीने नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे, या बाबतीत सविस्तर माहिती दिलेलीच आहे. परंतु ही सर्व माहिती देत असताना तुमची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस साहेब बोलत असतात, कसं असतं की ज्या माणसाने मनापासून काम केलेलं असतं आणि स्वतः तळमळीने प्रयत्न केले असते, त्याला कुठला कागद लागत नाही, कुठली चिठ्ठी लागत नाही, कुणी लिहून द्यावा लागत नाही, किंवा कोणाचं नाव ती चिठ्ठी लिहून द्यावं लागत नाही. ज्यावेळेस आमदार साहेब सांगत होते त्यांना कोणत्या गोष्टीचं, प्रत्येक गोष्टीचं खडा ना खडा गोष्टीचं माहिती होती. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा, बारकाईने लक्ष, सातत्यानं पाठपुरावा, बारकाईने लक्ष आणि त्याच्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते, ती कोणाकडे पण नसते. आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की शेकडो कोटी रुपयाची कामं गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी नगर शहरामध्ये मंजूर करून घेतली. करत असताना प्रामुख्याने मग पूर्वीच्या काळी नगर शहरातला गुलमोहर रोड हा उच्चभ्रू परिसर समजला जायचा, जो कुणी राहायला येईल त्याचं राहण्याचं ठिकाण म्हणजे गुलमोहर रोड असायचं किंवा मग सावडी उपनगर असायचं. परंतु आमदार साहेब एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की सारसनगरच्या लोकांचं भाग्य कधी उजळलं, तर तुम्ही ज्यावेळेस सारसनगर परिसरामध्ये वास्तव्यास आले त्यानंतर खऱ्या अर्थानं सारसनगरमधील जे नागरिक आहेत, पूर्वीच्या काळी सारसनगरला एक ग्रामीण लोक होतं, ग्रामीण स्वरूप होतं, एक मळ्या तळ्याचं, प्रत्येक कॉलनीचा ह्यो माळा त्यो माळा त्यो माळा अशी सर्व नाव असायची. परंतु आता जसं काळ बदलतोय तसं पूर्वीचं करपे माळा नाव होतं याचं, आता करपे माळा जरी कोणी काही म्हटलं तरी नाव अक्षर राहणार, परंतु एक नवीन नाव आपण या कॉलनीला दिलं. जसं संपूर्ण सारसनगर परिसरामध्ये नव्या पद्धतीने काम होतं, ते आपण पाहायचो की पूर्वीच्या काळी डांबरी रस्ते झाले होते बहुतांश भागात, या ठिकाणी होता काँक्रीट पण बहुतांश ठिकाणी डांबरी रस्ते होते. आणि सारसनगर परिसर हा मुख्यतः काळी जमीन असलेला परिसर आहे, म्हणजे काळी माती आहे, त्यामुळं काम जरी झालं तरी टिकत नव्हतं. त्यामुळं मग आमदार साहेबांनी इंजिनियरला बोलून घेतल्या सगळ्या गोष्टी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण या भागात कामं करतोय, परंतु त्याचा दर्जा चांगला राहिला पाहिजे, परत 10-20 वर्ष काम न करायची वेळ आली पाहिजे. म्हणून आपल्या संपूर्ण सारसनगर परिसरातील रस्ते हे आमदार साहेबांच्या माध्यमातून कॉन्क्रीट होत आहेत. तर विशेष झुकतं माप आमदार साहेबांनी तुम्हाला तात्यांसारखे नगरसेवक दिलेच, परंतु त्यांना देखील
अहमदनगर महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी त्यांनी त्यांच्या हातात दिली आणि त्यांना सांगितले चावी तुमच्या हातात आहे, काय निधी उघडायचं उघडा आणि काय आपल्या भागात घेऊन जायचं ते घेऊन जा. पण तात्या काय फक्त पालिकेच्या तिजोरीवर थांबले नाही. तुम्हाला सांगतो तात्यांची सवय की महानगरपालिकेची तिजोरी त्यांनी उघडलीच, पण ती तिजोरी उघडी असतानाच आयुर्वेदला जाऊन पण त्यांनी अनेक तिजोरी तिथून उघडून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी संग्राम भाईच्या माध्यमातून आपल्या लोकांसाठी आणलेला आहे. या प्रभागातील नागरिकांनीही पूर्वी प्रभागातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती, परंतु अविनाश घुले यांनी प्रभागातील रस्ते, ड्रेनेज लाईन्स, फेज 2 ची कामे तसेच स्ट्रीट लाईटची कामे मार्गी लावून नागरिकांना मोठा दिलासा दिला असल्याचं सांगितलंय. आमच्या कॉलनीमध्ये आधी रस्ते वगैरे काही व्यवस्थित नव्हते, सगळे खराब होते. अविनाश तात्या घुले यांनी नगरसेवक झाल्यानंतर नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या निधी मंजूर केला. आमच्या रोडला लाईट वगैरे सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल संग्राम भैया यांचे खूप खूप आभार. या अगोदर या रस्त्याला सगळे खड्डे वगैरे होते, आधी रस्ता काही व्यवस्थित नव्हता. आता कॉन्क्रीटचा रस्ता वगैरे त्यांनी करून देऊ राहिले. बारसकर साहेब तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आपला रोड झालाच नसता. पहिली गोष्ट यांचे जे प्रयत्न आहेत ते अथक प्रयत्न आहेत. आपल्याला ग्रँट मंजूर करून आणणं किंवा कोणते काम पर्सनली त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन करून घेणं, तुमचे पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, कोणाच्या काही अडचणी असून दे भैयाकडे कोणी कधी बी जा, कधीच नाही म्हणणार नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे आतापर्यंत आपण त्यांना जे सहकार्य केलं, भविष्यात आपण त्यांना शाश्वती देतो. तुम्हाला आमच्याबद्दल काळजी करायची नाही, आम्ही तुमच्या पाठीशी. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 11 मध्ये 90% रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून राहिलेली कामे लवकरच पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी मोठा निधी आमदार संग्राम भैया जगताप यांनी दिला असल्याचं यावेळी नगरसेवक अविनाश तात्या घुले यांनी सांगितलंय. शुभारंभ नगर शहराचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्ते होत आहे आणि परिसरातले सर्व सन्माननीय नागरिक इथं उपस्थित आहेत. आणि मुद्दामून या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते आमचे मित्र सन्माननीय संपतदादा बारसकर, तसेच नगरसेवक आमचे मित्र निखिलजी वारे साहेब, तसेच सर्व परिसरातील सर्व नागरिक आणि महिला भगिनी सर्व उपस्थित आहे. बऱ्याच वर्षाचा आपला हा रस्त्याचा प्रॉब्लेम होता. आपण वारंवार मला सांगितलं, मी त्याचा पाठपुरावा केला. आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला तो निधी उपलब्ध झाला. आता ह्या पहिल्या टप्प्यात हा रस्ता होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात महिनाभरात पलीकडच्या साईडचा तो पण मंजूर झालेला आहे. त्याची वर्क ऑर्डर झाली की तो पण रस्ता आणि बाकीचे कनेक्शन असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता मध्ये आपलं जे आता सावित्रीबाई फुले नगर असं नामकरण झालं, त्या टायमाला महात्मा फुले चौक ते सारस पूल हा सुद्धा रस्ता आपला मंजूर झालेला आहे. म्हणजे आपले जे कनेक्टेड रस्ते आहेत ते सुद्धा आपले सर्व मंजुरी झालेले आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये आता जवळजवळ आपल्या या इकडल्या साईडला म्हणजे कोठीच्या इकडल्या साईडला माझ्या हिशोबाने 90 ते 95% रस्ते आपले जवळजवळ काही मंजूर आहेत आणि आता काही होणार आहेत. माझ्या मते 100% रस्ते आपले मंजूर आहेत. फक्त आता उद्घाटनापायी राहिलेले आहेत. आणि शहरात आमदार साहेबांच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात आता सध्या निधी आपल्याला प्राप्त झाला. बहुतांश नगर शहराचे सुद्धा रस्ते मोठ्या म्हणजे आता आनंद ऋषी महाराज मार्ग असेल, आंबेडकर रोड असेल, म्हणजे असे बहुतांश कितीतरी असे चांगले दर्जेदार रस्ते जे 30, 40, 50 वर्ष त्यांना काही होणार नाही असे रस्ते आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या नगर शहरात होत आहे. आणि विकास कामाच्या माध्यमातून अजून बरेचसे रस्ते माझ्या मते 50-60 कोटीचे कामं वर पण असतील, पण ते सुद्धा आता प्रस्तावित कामं आहे, काही वर्क ऑर्डर स्टेजला आहे नगर शहरातले, ते सुद्धा लवकरात लवकर शहरात जे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्या माध्यमातून आमदार साहेबांनी राज्य शासनाच्या मार्फत आपल्याला मोठा निधी प्राप्त केला आणि लवकरच ते रस्ते होऊन ते नागरिकांसाठी खुले होणार आहेत. आणि नागरिकांचे बाबतीत आपण भैया प्रत्येक वेळेला सांगतो की आपण व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे, माध्यमातून आपण नागरिकांच्या समस्या त्याच्यातून ऐकून घेतो. आपण त्या बहुतांश कुणी पण मला फोन केला तर त्यांचं काम आजचं उद्याचं परवा लय होतं, पण 100% त्यांचं आपण काम निश्चितपणे इथून मागच्या काळात सुद्धा करत आहोत आणि इथून पुढच्या आपल्या माध्यमातून आपण निश्चितपणे इथून पुढे पण आपण करत राहणार आहोत. यावेळी विरोधी पक्षनेते संपतदादा बारसकर, माजी नगरसेवक निखिल वारे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.